रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दानादान, तुझ्या हृदयात फक्त सीताराम. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला जय जय हनुमान. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. अशा जयघोषात श्री हनुमान भक्ती भुवन आमरड बाजार वरची आळी मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात भाविक भक्त तल्लीन होऊन गेले. श्री हनुमान भक्ती भुवन आमरड बाजार वरची आळी येथील हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारा मारुती अशी ख्याती सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूरसह महाराष्ट्र राज्यात आणि गोवा राज्यात सर्वदूर पसरली आहे. नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा संकटमोचक मारुती अशी या मंदिराची ख्याती सर्वदूर पसरली असल्याची माहिती विवेकानंद मुंज यांनी दिली. नमस्कार. आज हनुमान जयंती उत्सवाच्या निमित्ताने आलेल्या सर्व भाविकांचं मनपूर्वक स्वागत. या उत्सवाबद्दल सांगायचं तर 1968 साली हे मंदिर मुंज परिवार म्हणजे दादा, अण्णा, काका या तिन्ही बंधूंनी या मंदिराची निर्मिती केली आणि निर्मिती केल्यानंतर या ठिकाणी उत्सव सुरू झाला आणि आजूबाजूला या उत्सवाचं नाव होतं आणि त्यामुळे हजारो लोक या उत्सवाला उपस्थित राहत होते. आजही विविध ठिकाणी हनुमान जयंती सुरू झाली असते, परंतु या मंदिरामध्ये भक्तांचा ओघ, या आमच्या कुटुंबावर प्रेम असल्या कारणाने हजारो लोक आजही या हनुमंतरायांच्या दर्शनाला किंवा श्री सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्ताने दर्शनासाठी येत असतात. आमच्या कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं तर हे मंदिर स्थापन झाल्यानंतर आमच्या कुटुंबातले आमचे सदस्य, आमचे रविदादा आहेत, त्यांचे चिरंजीव प्रशांत आणि चिरंजीव उमेश हे दोघेही परदेशी असतात, परंतु हनुमान जयंतीच्या वेळी मात्र ते जरी परदेशी असले तरी आवर्जून या ठिकाणी मारुतीरायाची सेवा करण्यासाठी उपस्थित असतात. म्हणजे जरी साता समुद्रापार ते जरी असले तरी या मारुतीरायाच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते न चुकता या उत्सवाला आम्हा सर्वजणांना हातभार लावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात. त्याचप्रमाणे या हनुमान जयंतीची व्यवस्था, सर्व कार्यक्रमाची व्यवस्था आमचे बंधू प्रभाकर मुंज, त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने आमचे रविदादा, बाळा मुंज, आबासाहेब, तसेच आमच्या आता सर्व पुढची पिढी हे सर्वजण करत असतात आणि अतिशय गुण्यागोविंदाने गेली 56 वर्ष हा हनुमान जयंती उत्सव अशाच प्रकारे चालू आहे आणि भक्तांची आमच्यावर प्रेम असल्या कारणाने हा हनुमान जयंती उत्सव या पुढच्या काळात सुद्धा असाच उत्साहात आणि जोमात चालू राहील याबद्दल आम्हा कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका नाही. परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की ज्या परिवाराने आजपर्यंत आमच्या मुंज परिवारावर प्रेम केलंय त्या सत्यनारायणाच्या चरणी आणि मारुतीरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना, त्यांचं भविष्य काळातही अशाच प्रकारे आमच्या परिवारावर प्रेम राहावं आणि या परमेश्वराची सेवा आमच्या सर्वांच्या हातून घडत राहावं एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज या ठिकाणी उत्सवासाठी सर्व आलेले आहेत त्या सर्वांचे मनपूर्वक मुंज परिवाराच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. जय. भाविक भक्तांच्या अलोट गर्दीने श्री हनुमान मंदिर फुलून गेले होते. यावेळी हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भाविकांनी बजरंगबलीचे दर्शन घेतले. यावेळी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेतला. बजरंग बली की जय, बजरंग बली की जय, पवन पुत्र हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय.
बजरंग बली की जय, पवनपुत्र हनुमान की जय, सियावर रामचंद्र की जय, बजरंग बली की जय, पवनपुत्र हनुमान